तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल आणि सुरक्षित असाल। माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे घेतलेला आहे ग्रीन टी प्यायला आणि हा जो ग्रीन टी आहे तुम्ही बघितलंच असेल तर मी पूर्णपणे कोमट करून घेतलेला आहे हा ग्रीन टी आणि मी कोमटच पिते। हां, याची थोडी चव हलकी अशी कडवट आहे, पण ठीक आहे, ओके। आणि थोड्या वेळानंतर ते पूर्ण नॉर्मल होऊन जाते। या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी तुम्हाला सांगेन की मी हा ग्रीन टी गेल्या सोमवारपासून मी प्यायला सुरुवात केली होती। तर मी फक्त सोमवार मंगळवार 2 दिवस ग्रीन टी पिली आणि मग त्यानंतर मग मी बदलापूरला गेली होती। तर मी बदलापूरला गरम पाणीच पाहिजे। तर मावशी आली होती, तर मावशीला बदलापूरला पण राहायचं होतं, इथे कल्याणला पण राहायचं होतं। तर मग त्याच्यामुळे पुन्हा मी सुद्धा विचार केला, अरे पुन्हा बदलापूरला जायचं ग्रीन टी घेऊन वगैरे, त्यापेक्षा तिथे मी गरम पाणी पिईन। आणि जेव्हा मी कल्याणला आली ना तेव्हापासून मी ग्रीन टी प्यायला सुरुवात केली। आणि मी तुम्हाला सांगेन की गेल्या आठवड्यामध्ये मी शुक्रवारी आणि रविवारी मी 2 व्हिडिओ नव्हते टाकले। तर म्हणजे नव्हते टाकले 2 दिवस। माझ्याकडे व्हिडिओ पेंडिंग होते, ते मला पोस्ट करायचे होते। तर त्यामुळे ना काही व्हिडिओ ना म्हणजे असे पूर्ण पुढे मागे झालेले आहेत। तर आणि तुम्ही बघितलंच असेल कालपासून न्यायची शाळा सुरू झालेली आहे। तर न्यायचा कालचा पहिला दिवस होता। तर आणि काल त्यांचं पूर्ण स्वागत वगैरे केलं वर्गामध्ये, त्यांना चॉकलेट वगैरे दिले, ह्या सगळ्या गोष्टी होत्या। आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ज्ञानेश आता क्लासला केलेला आहे। तर ज्ञानेचा क्लास आधी संध्याकाळी असायचा, कारण त्याची शाळा गेल्या वर्षी सकाळी होती म्हणून त्याचा क्लास संध्याकाळी होता। आता त्याची शाळा दुपारी आहे म्हणून त्याचा जो क्लास आहे तो सकाळी आहे 8:30 ते 10, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ज्ञानेची शाळा 4:15 वाजता सुटेल, पण मग काय होईल माहिती आहे का, आणि तिथे शाळेमध्ये कसं माहिती आहे का, पूर्ण डिव्हिजन वाईज सोडतात, म्हणजे ए बी सी डी असं सोडतात। आणि मग ज्ञानेश जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा तो असं बोलतो, मम्मी मम्मी मला आज हे शिकवलं, मम्मी आज मला ते शिकवलं, मम्मी असं मम्मी तसं। तर ते चालूच असेल, मम्मी यांनी ते केलं, मम्मी त्यांनी ते केलं, हे सगळं तो सांगत असतो मला। आणि त्यानंतर तिथे आपल्या काही मित्रमैत्रिणी म्हणजे मित्र नसतात, मैत्रिणीच असतात। तर त्यांचंसुद्धा डिस्कशन चालू असतं की इकडच्या तिकडच्या गोष्टी वगैरे, त्याच्यामध्ये 15-20 मिनटं निघून जातात आणि मग घरी येईपर्यंत 6 वाजतात। आणि मग काय, मग घरी आल्यानंतर मग त्यांचं मुलांचं आहे, चला हातपाय वगैरे धुवा, चहा नाश्ता त्यांचं, त्याच्यामध्ये 6:30 होतात, 6:30 पावणे 7 होतात। आणि मग त्यानंतर मग त्याचा शाळेचा अभ्यास, म्हणजे हे सगळं पूर्ण रुटीन असणार आहे ज्ञानेशचं याच्या पुढे। म्हणजे म्हणजे आधी कसं माहिती आहे का, ज्ञानेशची शाळा फक्त 2 तास होती आणि ठीक आहे ज्ञानेशला पूर्ण दिवस मिळायचा, संध्याकाळचा क्लास असायचा। पण आता तसं नाही, आता तर पूर्ण त्याचं शेड्यूलच पॅक आहे। ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शाळेतून आल्यानंतर त्याचा शाळेचा अभ्यास असणार आहे आणि मग जेव्हा तो क्लासवरून येईल ना तेव्हा मी त्याचा थोडा, म्हणजे आपण जे घरामध्ये बसून त्याचा जो अभ्यास घेतो तो मी त्याचा क्लासमधून आल्यानंतर मी त्याचा अभ्यास घेणार आहे। तर म्हणजे ज्ञानेशचं जे शेड्यूल आहे ते पूर्णपणे पॅक आहे। म्हणजे विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तरी पण तो आता पहिलीलाच आहे, पहिलीलाच गेला आहे तो, तरीसुद्धा त्याचं पूर्ण एवढं शेड्यूल पॅक आहे, पुढे कसं काय। तर ठीक आहे, हे सगळं होतच राहतं। तर मी आता ज्ञानेशच्या टिफिनची तयारी करते। तर मी ज्ञानेशला आहे ना फुलका चटणी रोल करून देणार आहे, अगदी सिंपल अशा पद्धतीने। आणि ज्ञानेशसुद्धा आवडीने खातो, तर मी आता पटापट तयारी करते। मी इथे एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानुसार मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त कणिक असं मळून घ्यायचं आहे। तर मी ते कणिक मळून घेतलेलं आहे, ते मी झाकण ठेवून हे कणिक जवळजवळ 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तास भिजत ठेवणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, इथे मी छोटा फ्राय पॅन घेतलेला आहे, यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि मी इथे बऱ्याचशा शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहे। तर इथे चटणी करण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ आणि जवळजवळ 1 चमचा मी इथे लाल तिखट घेतलेली आहे। तर ग्राइंडरचा भांडा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे, मसाला आणि मीठ ॲड करायचं आहे आणि याची आपल्याला छान मस्त अशी कोरडी चटणी करून घ्यायची आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला थोडी हलकी अशी ओली हवी असेल ना तर तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा ॲड करू शकतात।
आणि लसणाने हलकी अशी ओली होते, पण त्यासाठी लसूण खूप जास्त लागतो. तर इथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि या स्टीलच्या डब्यामध्ये ही शेंगदाण्याची तिखट चटणी मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तर इथे जवळजवळ 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. तर आता मी इथे हा गोळा घेतलेला आहे. तर मी आता छान मस्त असा हा फुलका लाटून घेणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा फुलका लाटून घेतो, तेव्हा फुलके करतो, तेव्हा फुलका हा एका साईडनेच किंवा एका बाजूनच लाटून घ्यायचा असतो. तर तुम्ही ते बघू शकता. तिथे मी फुलका छान मस्त असा लाटून घेतलेला आहे आणि तो आपल्या तव्यावरती ॲड करायचा आणि तोसुद्धा एका साईडने खूप कमी हलका असा भाजायचा आहे आणि दुसऱ्या साईडने पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात मी फुलका छान मस्त पलटी मारून घेतलेला आहे. तर ही जी खालची बाजू आहे फुलक्याची ती पूर्णपणे मी भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात म्हणजे एक बाजू खूप कमी भाजायची आहे आणि जी दुसरी बाजू आहे ती एकदम आपल्याला व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात माझी बॅक साईड छान व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. इथे मी जी जाळी असते त्या जाळीवरती हा फुलका ठेवलेला आहे आणि छान मस्त मी गॅसवरती तो फुलका छान मस्त असा फुगवून घेतलेला आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे फुलके ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि फुलका गरम गरम आहेतच त्यावरती आपल्याला छान मस्त हे जे तूप आहे तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलसुद्धा लावू शकतात. तर इथं अशा पद्धतीने हा फुलका तयार झालेला आहे. म्हणजे ते फुलके तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटवरती मी एक फुलका घेतलेला आहे. त्यावरती मी तूप ॲड केलेलं आहे. तुम्ही तेलसुद्धा ॲड करू शकतात आणि त्यावरती ही जी चटणी आहे ती छान मस्त अशी स्प्रिंकल करायची आहे. सगळीकडून अशी पसरवून घ्यायची आहे आणि ही चटणी पसरवून घेतल्यानंतर ह्या फुलक्याचे छान व्यवस्थित आपल्याला असे रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की ना ज्ञानेश शक्यतो जेवणामध्ये ना तूप खात नाही. तर मग मी काय करते माहिती आहे का, म्हणजे फुलक्याला तूप लावते आणि त्याच्यावरती चटणी टाकून असे रोल करून घेते. म्हणजे ज्ञानेश जेणेकरून म्हणजे तो सुद्धा तूप खाऊ शकेल. तर इथे मी अशा पद्धतीने तीन फुलका चटणी रोल करून घेतलेले आहेत. तर ज्ञानेच्या टिफिनमध्ये हे जे रोल आहेत तर हे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. तर इथे अशा पद्धतीने मी आता टिफिनचं झाकणसुद्धा लावून घेणार आहे. तर इथे अशा पद्धतीने मी ज्ञानेचा टिफिन अगदी पटापट तयार केलेला आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर गुड आफ्टरनून गाईज. तर तुम्ही आता बघू शकतात दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. साधारणपणे म्हणजे 2:30ला 5 मिनटं कमी आहेत. तर इथे खूप म्हणजे हवा सुटलेली आहे आणि आज पप्पा आलेले आहेत घरी. तर पप्पा तिकडे बेडरूममध्ये झोपलेत, म्हणजे आत्ताच आलेत. तर पप्पा किती 12:30 वाजता आले. 12:30 वाजता आल्यानंतर मी आधी ज्ञानेशला शाळेत सोडून आली. तर तोपर्यंत पप्पा घरात बसले होते. मग आल्यानंतर पप्पांनी पुरणपोळी खाली, कारण येताना पप्पांनी पुरणपोळी आणली होती. तर तेच पप्पांचा नाश्ता वगैरे झाला आणि तेच आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि आता पप्पा झोपायला गेले. तर मी तुम्हाला दाखवते पप्पांनी येताना काय काय आणलं आहे. आणि जेव्हा पप्पा येतात ना कल्याणला, तेव्हा आई पप्पांच्या जोडीला काही ना काय पाठवूनच देत असते. तर तुम्ही बघू शकतात हे आहे मोहजोडे. म्हणजे ना ते म्हणजे गावाकडे ना ते मोहाचं झाड असतं ना, तर त्याचे हे मोहजोडे बोलतात याला. तर ना यातली आतली बी काढून हे स्वच्छ धुतात. यातली आतली बी काढून ना हे एकदम बारीक असं उभे चिरतात आणि याची भाजी करतात. याची भाजी एकदम सही लागते, टेस्टी लागते. तर आईने मला भाजी करण्यासाठी हे पाठवून दिलेले आहेत. येताना पप्पाने आंबे आणले. पप्पांना आंबे खूप आवडतात. आणि आईने कुरमुरा पाठवून दिला आहे. कारण कधी कधी ना मला आणि ज्ञानेशला जेव्हा कधी कधी जेवण करायचा कंटाळा जर आला तर आम्ही सरळ भेळ करून खातो. तर त्यासाठी आईने कुरमुरा पाठवलेला आहे. पप्पांनी येताना नारळ आणलं आहे. आज पप्पांना संध्याकाळी नारळाची चटणी करायची आहे आणि ते आईने आळूची पानं पाठवून दिलेली आहेत. तर मला आई तेच सांगत होती की कारण इथे माझ्याकडे सुद्धा काहीतरी 4-5 आळूची पानं आहेत झाडावरती, म्हणजे आळूची आणि ही. तर असं आणि ही पानं. तर म्हणून आईने मला थोडी पानं दिलेली आहेत.
तर असं करून मी आळूच्या वड्या करेन. या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी अजून जेवण नाही केलं आहे. मला जेवण करायचं आहे आणि मी अजून जेवली नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तिथे काल रात्री मी जो खिचडी भात केला होता तोच ज्ञानेश म्हणजे 12 वाजता जेवून गेला आणि मी त्याला टिफिनमध्ये फुलका चटणी रोल त्याला दिले मी टिफिनला. तर मी आता पटापट जेवून घेते. आणि पप्पा आले होते तर पप्पांनी दूध आणि पुरणपोळी खाल्ली, कारण मी आल्याबरोबर लगेच पप्पांना दूध गरम करून दिलं होतं तेच. आणि तुम्ही इथे बघू शकतात किती हवा सुटलेली आहे. तर आता पाऊस पडेल बघू शकतात. आणि पप्पांनी येताना ना कढीपत्ता आणला होता, तर मी कढीपत्ता धुतला आहे. आणि तुम्ही बघू शकतात हे मी असं सुकत ठेवलं, हवेमध्ये सुकून जाईल. आणि येताना पप्पांनी हे आलं आणलेलं आहे. आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकतात, ढग पण काळे झालेत आणि ही झाडं किती हलत आहेत, म्हणजे पूर्णपणे जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तर मी पण आता पटापट जेवून घेते. आणि माझी थोडी आहे एडिटिंग करायचं राहून गेलं आता, तर मी आता पटापट एडिटिंग वगैरे करते. गुड इव्हनिंग गाईज. आता 3:30 वाजलेले आहेत. तर इथे मला ज्ञानेशसाठी आणि पप्पांसाठी मिक्स फ्रूट सागो करायचा आहे. तर ही रेसिपी मी यूट्यूबमध्ये बघितली होती आणि ठरवलं होतं की कधी ना कधी नक्की ट्राय करायची. तर आणि ज्ञानेशसुद्धा मला बोलायचा की मम्मी प्लीज कर ना, कधी करणार आहेस. तर तो आज दिवस आलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे मी लिची आणि 2 आंबे घेतलेले आहेत, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी साबुदाणा आणि इथे मी रूअफजा घेतलेला आहे. त्यानंतर सब्जा घेतलेला आहे 1 चमचा. इथे मी काजू बदामाचे असे काप करून घेतलेले आहेत आणि इथे मी किसमिस घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी ही दूध पावडर घेतलेली आहे. ही जी दूध पावडर आहे ना, तर इथे खाली दुकानामध्ये ही दूध पावडर 10 रुपयाला एक पाऊच मिळतो. या पाऊचमध्ये 20 ग्रॅम दूध पावडर असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जेव्हाही समजा तुम्हाला दूध करायचं असेल, तर समजा दूध नसेल घरामध्ये, करायचं काय, मग त्यावेळेस तुम्ही असे दूध पावडरचे असे 10-10 रुपयाचे पॉकेट तुम्ही आणून दूध करून तुम्ही वेळेवरती चहा करू शकतात. हे या पाठीमागचं तात्पर्य आहे. पण आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही दुसरीही दूध पावडर वापरू शकता, किंवा तुम्ही जर तुम्हाला या दुधामध्ये दूध पावडर नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकतात. तर इथे बघू शकतात, किंवा दूध घट्ट करण्यासाठी तुम्ही कस्टर्ड पावडरचा सुद्धा वापर करू शकतात. इथे मी जेली क्रिस्टल पावडर घेतलेली आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरची. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी छान मस्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता हे जे अर्धा लिटर दूध आहे, तर ह्या अर्धा लिटर दूध आपल्याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि छान मस्त गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पाणी छान मस्त गरम झालेलं आहे. तर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा ॲड करायचा आहे. खरं म्हणजे पाणी उकळलेलं नाही आहे, पण उकळत्या पाण्याचा आपल्याला हा साबुदाणा ॲड करायचा आहे. तर ह्या दुधामध्ये दूध गरम झालेलं आहे. या दुधामध्ये मी ही मिल्क पावडर ॲड केलेली आहे आणि ही जी साखर आहे, साखरसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे दूध आहे ना, आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. अगदी आपल्या या दुधाला 20 ते 25 मिनटं आपल्याला छान मस्त हे दूध आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तर इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपला हा सब्जा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हा जो साबुदाणा आहे, या साबुदाण्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे.
मी इथे ना खूप मोठी एक ना चुकी केलेली आहे आणि गडबडसुद्धा केलेली आहे. ती गडबड म्हणजे अशी की मला ज्ञानेशला ना शाळेतून आणायचं आहे आणि ह्या गडबडीमध्ये लवकरात लवकर मला हे सगळं मॅनेज करता यावं म्हणून काय केलं माहिती आहे, चला उकळी आल्या म्हणून मी लगेचच हा जो साबुदाणा आहे एका या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे जो चिकटपणा आहे तो निघून जाईल. पण मी तुम्हाला सांगेल हा जो साबुदाणा आहे ना हा पूर्णपणे आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे, पूर्ण शिजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे हाफ कुक झालेला आहे. तर इथे दुधाला छान मस्त उकळी आलेली आहे. तुम्ही विचार केला की दूध उकळणारच आहे तर या दुधातच आपण हा हाफ कुक केलेला साबुदाणा ॲड करून घेऊया, म्हणजे कसं ना दूध पण घट्ट होईल आणि साबुदाणा पण शिजेल. तर मी लगेच ही आयडिया केली आणि या दुधामध्ये मी आधी रूह अफजा ॲड केलेला आहे आणि रूह अफजा ॲड केल्यानंतर दुधाला लगेच असा गुलाबी कलर आलेला आहे, पिंक कलर आलेला आहे आणि मी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये हाफ कुक केलेला जो साबुदाणा होता तो मी ॲड केलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेल साबुदाणा पूर्णपणे आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे, जसं आपण खिचडी करतो आणि खिचडी केल्यानंतर जसा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसतो तसा साबुदाणा दिसला पाहिजे. तर मी दुधामध्ये साबुदाणा ट्रान्सफर केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान मस्त उकळून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे एकीकडे बघू शकतात की इथे मी साबुदाणा बॉईल करत ठेवलेला आहे दुधामध्ये. तर मी आता इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. दुधाला छान मस्त उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर जवळजवळ इथे 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि या दुधामध्ये मी हे जे ड्रायफ्रूट आहे हे ड्रायफ्रूट मी ॲड करून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट ॲड करून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून आपल्याला हे जे दुधाचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी आता जेली तयार करण्यासाठी सुरुवात करणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल की ह्या बॉक्सवरती जेली कशी बनवायची याचं पूर्णपणे प्रमाण दिलेलं आहे. तर इथे मी एका भांड्यामध्ये 500 मिली पाणी घेतलेलं आहे आणि त्या 500 मिली पाण्यामध्ये ही सगळी पावडर ॲड करायची आहे. जी बॉक्समध्ये जी काही सगळी पावडर असते ती सगळी पावडर आपल्या ह्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याच्यामध्ये आणि त्या बॉक्सवरती त्याने दिलंसुद्धा की तुम्ही पूर्ण बॉक्समधली पावडर या 500 मिली पाण्यामध्ये ॲड करायची आहे. हे याचं प्रमाण आहे. पण मी तुम्हाला सांगेल की कुठंतरी आपण ना कंजूसपणा करायला जातो. तर इथे मी ही जी पावडर आहे तर मी फक्त अर्धा पाऊचच पावडर वापरलेली आहे. त्यामुळे माझी ही जी जेली आहे ती व्यवस्थित सेट अजिबात झालेली नाही. तर मी एका उभ्या अशा किंवा रेक्टँगल साईजच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ॲड केलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ना हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे सेट होण्यासाठी आणि 15 ते 20 मिनटामध्ये ही जी जेली आहे ही खूप छान मस्त सेट होते. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपलं हे जे मिश्रण आहे थंड झालेलं आहे. इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे. त्या काचेच्या बाउलमध्ये आपल्याला हे जे दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. तर मी इथे 2 बाउल घेतले होते. मला असं वाटलं की चला 2 बाउल लागतील म्हणून, पण एकाच बाउलमध्ये हे सगळं मिश्रण मावलं. तर तुम्ही बघू शकतात व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी, म्हणजे हे मिश्रण अजूनच घट्ट होईल. आणि आपण यामध्ये दूध पावडर ॲड केलेली आहे त्यामुळे ते मिश्रण छान मस्त असं घट्ट होतं. तर इथे मी लिची आणि हे दोन जे आंबे आहेत तर ते आंबे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तर मी ते लिची आणि हे जे मी आंबा कट करून घेतलेला आहे ते मी काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार होती. पण हे मी जे फ्रूट कट केले होते ते खूप कमी होते म्हणून मी ते त्या बाउलमध्ये ट्रान्सफर नाही केले. तर मी ज्ञानेशला शाळेतून जाऊन आणलेला आहे आणि तो आल्याबरोबर लगेच त्याने सायकल चालवायला सुरुवात केलेली आहे आणि तो खूप त्याचा पहिला आणि त्याचा खरं म्हणजे आजचा दुसरा दिवस होता पण तो खूप खुश होता. आणि तुम्ही ते बघू शकता ज्ञानेश खूप एक्सायटेड होता. तो बोलतो मम्मी दे ना प्लीज, मला पाहिजे, मला खायचं आहे. तर मी लगेच आता हे फ्रीजमधून काढलेलं आहे. तुम्ही बघू शकतात की हे छान मस्त असं घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात.
तर आता आपल्याला यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्या ॲड करायच्या आहेत. तर इथे सर्वप्रथम आपण जो पाण्यामध्ये जो सब्जा भिजत टाकला होता तो आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे. आणि ज्ञानाची एवढी उत्सुकता आहे की तो स्वतःहूनच बोलतो आहे की मम्मी मला सब्जा टाकायचा आहे. आणि ज्ञानेशनी यामध्ये सब्जा ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण जे फ्रूट कट करून घेतले होते ते फ्रूटसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे, आंबा आणि लिची. आणि मी तुम्हाला सांगेल की यामध्ये आंबा आणि लिचीच हेच फ्रूट ॲड केले पाहिजेत, असं काही नाही. तुम्हाला जे फ्रूट आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात किंवा तुम्ही यामध्ये फ्रूट ॲड नाही केले ना तरीही चालतील. पण आपल्या घराचं समजा फ्रूट्स असतील तर तुम्ही ॲड करू शकतात. तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी किसमिससुद्धा ॲड केलेलं आहे. तर आता फक्त शेवटचं म्हणजे आपल्या यामध्ये आपण जी जेली तयार केली होती ती ॲड करायची आहे. पण ही जेली पाहिजे तशी जेली झालेली नाही. तुम्ही बघू शकता मिश्रण अजूनही हालतं. कारण मी फक्त अर्धा बॉक्सच पावडर टाकलेली होती, पूर्ण बॉक्स पावडर टाकली नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता माझी जेली कशी झालेली आहे. तर मी अशा स्पूनच्या साहाय्यानेच ही जी जेली आहे मी त्या म्हणजे जे दुधाचं जे मिश्रण आहे त्या दुधाच्या मिश्रणामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि जेव्हा आपली जेली सेट होते ना तेव्हा ती व्यवस्थित कट करता येते आणि तिचे छान मस्त स्क्वेअर साईजमध्ये असे तुकडेसुद्धा निघतात. तुम्ही बघू शकतात माझी जेली सेट झाली नाही त्यामुळे जे तुकडेसुद्धा व्यवस्थित पडत नाही, तुम्ही बघू शकतात. तर इथे मी आता स्पूनच्या साहाय्यानेच ही जी जेली आहे ती या दुधाच्या मिश्रणामध्ये मी अशा पद्धतीने ॲड केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की याला मिक्स फ्रूट सागो बोलतात. आणि हे खरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये करतात, थंड म्हणजे असं थंडगार वगैरे जेव्हा आपण म्हणजे सरबत वगैरे पितो तर त्यावेळी तुम्ही हे असं घरच्या घरी तुम्ही करून मुलांना देऊ शकतात. आणि हे जे मिक्स फ्रूट सागो आहे ना हे खूप पौष्टिक आहे लहान मुलांसाठी. तर इथे मी अशा पद्धतीने ही जेली ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि जी उरलेली जी जेली होती ती मी म्हणजे जे मी काचेचे ग्लास घेतले होते ना त्या काचेच्या ग्लासांमध्ये मी ही जेली ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला हे सांगेल की ना सागो म्हणजे काय माहिती आहे का, याला इंग्लिशमधून साबुदाण्याला इंग्लिशमधून सागो बोलतात असं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपलं मिक्स फ्रूट सागो तयार झालेला आहे. आणि जेव्हा आपण ना लिची, फ्रूट्स, जेली वगैरे ॲड करतो ना तेव्हा हे जे मिश्रण आहे हे मिश्रण खूप घट्ट होतं फ्रूट वगैरे टाकल्यानंतर. तर हे जे मिश्रण आहे हे जे सागो आहे खूप टेस्टी आणि
तर आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी आज लवकरच जेवण करून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकतात की जेवणासाठी मी इथे बटाटा भजी आणि सकाळी मी जे फुलके केले होते फुलके आणि इथे मी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे. तर हे आजचं जेवण आहे. गुड मॉर्निंग गाईज. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, जो तुम्हाला आता एंड करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगेल, कारण जेवणानंतर आम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघत होतो आणि त्यानंतर आम्ही लगेचच झोपून गेलो, कारण 10 वाजले होते आणि शुक्रवारी माझी बैठक असते, त्यामुळे मला आणि ज्ञानेशचा सुद्धा सकाळी क्लास असतो, त्याच्यामुळे मग आम्ही काल रात्री लवकरच झोपलो होतो. आणि मी तुम्हाला सांगेल, मी ज्ञानेशला क्लासला नाही पाठवलं आहे, कारण त्याला ना रात्री ना थोडा सर्दी खोकला होता. त्याला मी रात्री ना जवळजवळ 1 वाजता त्याला मी गोळ्या दिल्यात. तर त्याला गोळ्या दिल्यात, त्यामुळे तो झोपला आता. औषधं दिलेत मी त्याला. तर मी ना माझ्याकडे ज्या टॅबलेट येतात मी त्यांना ज्ञानेशला अर्ध्या टॅबलेट देते आणि त्याच्यामुळे ज्ञानेशला फरकसुद्धा पडतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.